अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जेव्हा अपर्णा ऑफिसवरून घरी येते तेव्हा दिप्या तिला म्हणतो की दिदे बघ बापूंचं काय सुरू आहे. त्यामुळे मग अप्पीचं लक्ष बापूंकडे जातं आणि देवघरामध्ये तिचा आणि अर्जुनचा फोटो बघून तिला आश्चर्य वाटतं. ती बापूंना विचारते की हे सगळं काय आहे. तर बापू म्हणतात की अप्पी अगं काय सांगू तुला, तुझ्या पोटी खरंच खूप शहाण्या मुलाने जन्म घेतला आहे. आणि मग त्यानंतर दुपारी अमोलने जे काही केलेलं असतं किंवा तो जे काही बोललेला असतो ते सगळं काही ते अपर्णाला सांगतात आणि तिला म्हणतात की मला असं वाटतंय की आता अमोलला सगळं काही खरं सांगायची वेळ आली आहे. आपण अजून किती दिवस त्याला त्याच्या बाबांपासून दूर ठेवणार आहोत. त्यावर अप्पी म्हणते पण बापू मी काय हे सगळं मुद्दाम करतेय का. तर मोनासुद्धा म्हणत असते आणि आता तर अर्जुन दादांचा साखरपुडासुद्धा झाला आहे. मग त्यांना अमोलबद्दल सांगितलं तर त्यांना त्रास होईल. त्यावर दिप्या म्हणतो की त्यांना कशाला त्रास होईल, त्यांनासुद्धा अमोलची आठवण येतच असेल ना. आणि मग त्यानंतर दिप्या आणि बापू अप्पीला समजवण्याचा प्रयत्न करतात की आता तू काही कर पण अमोलची आणि अर्जुनची भेट व्हायलाच हवी. दिप्या तर म्हणत असतो की दिदे तू अमोलला दाजींबद्दल सगळं काही सांगणार आहे की मी सांगू. मात्र अप्पी त्याला थांबवत म्हणते की तू असं काही करणार नाहीये. मात्र त्यावेळी बापूसुद्धा अप्पीला समजवतात. मात्र अप्पी या गोष्टीसाठी सहजासहजी तयार होत नाही. तर मोनासुद्धा म्हणत असते की जर आपण आत्ताच अमोलला अर्जुन दादांबद्दल सगळं काही सांगितलं आणि त्याला त्यांच्याकडे पाठवलं तर त्यांच्या घरच्यांचा असा गैरसमज होईल की आपण हे मुद्दाम करत आहोत त्यांचं लग्न मोडण्यासाठी. त्यावर दिप्या म्हणतो की असं त्यांना कसं वाटेल आणि वाटलं तर वाटू दे, खरं तर हे लग्न व्हायलाच नको आहे. तर मोना म्हणते आणि समजा एवढ्या वर्षांनी अमोल त्याच्या वडिलांना भेटला आणि त्याने त्यांच्यासोबत राहण्याचा हट्ट केला तर मग तुम्ही काय करणार. आणि मोनाचं ते बोलणं ऐकून अप्पी घाबरते. तर बापू म्हणत असतात की अगं तो असा कसा करेल, त्याने स्वतः त्याच्या आईवडिलांचा फोटो देवघरात ठेवला आहे. मात्र अप्पी म्हणते की मोनाचं म्हणणंसुद्धा बरोबर आहे आणि मग ती पुढे नेमका कोणता निर्णय घ्यायचा याचा विचार करण्यासाठी थोडा वेळ मागून घेते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल, दिप्या आणि मोना नाश्ता करत असतात. त्यानंतर अप्पीसुद्धा त्यांच्यासाठी चहा घेऊन त्या ठिकाणी येते. दिप्या अमोलला विचारत असतो की तुला सगळ्यात जास्त खायला काय आवडतं. तर अमोल आनंदाने सांगतो की माच्या हातची फेरणी आणि ते ऐकून सगळेच खुश होतात. दिप्याला आणि बापूंनासुद्धा अप्पीच्या हातच्या फेरणीची खूप आठवण येते. आणि मग अप्पी म्हणते की ठीक आहे आज मी फेरणी बनवते. त्यामुळे सगळेच जण खुश होतात. मात्र त्यानंतर मग अमोल अप्पीला विचारत असतो की मला काल बापूंनी आसगावबद्दल सांगितलं, मलासुद्धा आसगावला जायचं आहे. पण ते ऐकून अप्पी घाबरते. ती म्हणते की नाही अमोल, आत्ता तू कुठेही जायचं नाही, मी तुला सांगितलं ना त्या धमकीबद्दल. मात्र अमोल म्हणत असतो की मी मामासोबत जाईल, मामा घेईल माझी काळजी. मात्र दिप्या म्हणतो की अमोल बाळा मला खूप काम आहे, आपल्याला आत्ता आसगावला जायला नाही रे जमणार. आणि मग ते ऐकून अमोल नाराज होतो. पण तो मनाशी म्हणत असतो की आता असा काहीतरी जुगाड करायला हवा जेणेकरून आसगावला जायची परवानगी देईल. दुसरीकडे आर्या अर्जुनच्या घरी आलेली असते. ती रुपालीला सांगते की तुम्ही मला फेरणीचं जे सामान आणायला सांगितलं होतं ते मी सगळं घेऊन आले. आणि मग त्यानंतर ती रुपालीला विचारते की फेरणी हा पदार्थ सगळ्यात आधी कोणी बनवला होता. अर्जुनला याबद्दल कसं कळलं, कारण हा पदार्थ आपल्या इकडचा तर नाही आहे. आणि त्यावेळी रुपाली मनाशी विचार करते की आता जर हिला सांगितलं की अप्पीने तो बनवला होता तर ही नाराज होईल. आणि मग ती आर्याला खोटं सांगते की अर्जुन हॉस्टेलवर होता ना तेव्हा त्याने तिकडंच कुठेतरी फेरणी खाल्ली आणि मग घरी येऊन त्यांनी हट्ट केला तेव्हा माझ्या सासूबाईंनी फेरणी बनवली. तर आर्या तिला विचारते की अपर्णासुद्धा फेरणी बनवायची का. तर रुपाली तिला खोटंच सांगते की हो बनवायची, मात्र तिला काही नीट जमायची नाही. आणि तुला तर माहिती आहे ना तिचं पहिलं प्रेम म्हणजे तिचं काम, आणि म्हणूनच ती अर्जुन भाऊजींना सोडून गेली. आणि मग ती आर्याला सांगते की तू आता त्या अपर्णाचा विषय सोडून दे आणि अर्जुन भाऊजींकडे लक्ष दे. मात्र आर्या म्हणत असते की मला आई सांगत होती की माणसाचं पहिलं सगळंच खूप महत्त्वाचं असतं, माणूस त्याचं पहिलं प्रेम सहजासहजी विसरत नाही. त्यावर रुपाली म्हणते की खरं आहे, मात्र जर माणसाच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती खूप चांगली आली तर मग त्या पहिल्या व्यक्तीची सुद्धा काही किंमत राहत नाही. आणि तू त्या अपर्णापेक्षा खरंच खूप चांगली आहे, त्यामुळे आता तू फक्त अर्जुन भाऊजींकडे लक्ष दे, बाकीची काळजी करू नको. आणि त्यावरती आर्यासुद्धा हो म्हणते.
दुसरीकडे बापू देवपूजा करत असताना अमोल त्या ठिकाणी येतो आणि मग तो बापूंना वेगवेगळे प्रश्न विचारू लागतो. तो बापूंना विचारत असतो की तुम्ही विठ्ठलाची आणि रुक्मिणीची पूजा का करता, आणि मग त्यानंतर तो बापूंना पुंडलिकाची गोष्टसुद्धा सांगण्याचा आग्रह करतो. बापू त्याला पुंडलिकाची गोष्ट सांगतात तर अमोल म्हणत असतो की बापू मलासुद्धा आसगावमध्ये जायचं आहे. माझ्या आईबाबांची पहिली भेट त्या ठिकाणीच झाली ना, मग मला ती जागा बघायची आहे. त्यावर बापू त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की आत्ता तिकडे जाणं योग्य नाही, पण अमोल काही ऐकत नाही. तो हट्टाला पेटतो आणि त्यामुळे मग बापूंचा नाईलाज होतो. ते म्हणतात की ठीक आहे, मी तुझ्या अप्पूमासोबत बोलतो. तर अमोल त्यांना लगेच अपर्णाकडे घेऊन जातो. दुसरीकडे गायतोंडेसुद्धा घरी आलेले असतात. त्यांना बघून अमोलला आणि बापूंना खूप आनंद होतो. तितक्यात अप्पीसुद्धा त्या ठिकाणी येते आणि मग त्यानंतर ती आणि गायतोंडे पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघतात. पण तितक्यात बापू तिला थांबवतात आणि ते अप्पीला सांगतात की मी उद्या अमोलला घेऊन आसगावला जातो. पण ते ऐकून अप्पीला धक्काच बसतो. ती म्हणते की बापू हे काय बोलताय तुम्ही, याने तुमच्याकडे पुन्हा हट्ट केला का? तर बापू तिला म्हणतात की नाही ग, पण त्याला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आहे. मग मीच म्हटलं की आपलं आसगाव काय वाईट आहे, पण अप्पीला ते अजिबात पटत नाही. आणि मग त्यानंतर बापू तिला समजावतात की तू त्याला जेवढे दिवस या सगळ्यापासून लांब ठेवशील ना, तेवढाच तो या सगळ्या गोष्टींच्या जवळ जात राहील. त्यामुळे मी त्याला स्वतः आसगावला घेऊन जातो, तू काळजी करू नको. आम्ही रात्रीपर्यंत पुन्हा घरी येऊ. आणि मग नाईलाजाने अप्पी त्यांना आसगावला जाण्याची परवानगी देते. त्यामुळे अमोल खूपच खुश होतो. मोना मात्र मनाशी म्हणत असते की आता ही गोष्ट रुपालीताईंना सांगायला हवी. दुसरीकडे अर्जुन मीटिंगची तयारी करत असतो. तितक्यात आर्या त्या ठिकाणी येते आणि ती चिंचोकेंना सांगते की आज मी अर्जुनसाठी फेरणी बनवली आहे. त्यामुळे तो सुद्धा खुश होतो. त्यानंतर मग अपर्णा आणि गायतोंडे त्या ठिकाणी येतात आणि मीटिंगला सुरुवात होते. अर्जुन अपर्णाला जो गुंड पुन्हा ड्रग्ज आणत असतो त्याबद्दल माहिती देत असतो आणि मग त्यानंतर सगळी माहिती काढल्यावर अपर्णा म्हणते की आपण हे मिशन सिक्रेट ठेवायला हवं. टीम व्यतिरिक्त कोणालाही याबद्दल काही कळता कामा नये, तरच आपल्याला या मिशनमध्ये सक्सेस मिळू शकतं. आणि त्यावर ते सगळेच हो म्हणतात. आणि मग अपर्णा सांगते की यामध्ये धोकासुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही आपापली काळजी घ्या. आणि ती अर्जुनकडे बघत म्हणते की जीवाची काळजी घ्या. त्यावर अर्जुनही हो म्हणतो. मात्र आर्याला ते अजिबात आवडत नाही. ती रागातच त्या दोघांकडे बघत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत. मीटिंग संपल्यानंतर चिंचोके लगेच फेरणीचा डबा घेऊन येतात आणि फेरणी खायला सुरुवात करतात. ते आर्याचं कौतुक करत म्हणत असतात की मॅडम तुमचं हे वेगळंच रूप आम्ही बघतोय. मात्र तितक्यात गायतोंडे त्या ठिकाणी येत चिंचोकेंना सांगतात की तुम्ही चुकीचा डबा घेऊन आलाय. हा डबा अपर्णा मॅडमचा आहे. त्यामुळे चिंचोके खाली मान घालतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.